नमस्कार सर्व भावी शिक्षकांचं आपल्या YouTube चॅनलवर मी उमाजी खाडे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपलं या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2021 मध्ये 2021 ला जो टीईटीचा पेपर झाला होता, पेपर 1. या पेपर 1 मध्ये जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विचारलं होतं ते जशाला तसं 30 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. आणि अशा टाईपचे हे प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील. सरावासाठी याच्यामध्ये कन्सेप्ट तीच राहील, फक्त प्रश्नाचा जो प्रकार आहे तो थोडासा कमी जास्त होऊ शकतो. आज जो प्रश्न तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलेला आहे किंवा रिकाम्या जागामध्ये विचारलेला आहे तोच तुम्हाला थोडासा फिरवून विचारला जातो. ठीक आहे. तर मग लागलीच आपण व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला बघा, या ठिकाणी काय दिलेला आहे? अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची किंवा कल्पना आविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? त्यामध्ये दिलेला आहे अ. दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे. हे पर्याय योग्य आहे, बरोबर आहे. त्यानंतर ब. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे. यामधून कल्पना आविष्काराची त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये निर्मिती होत असते. त्यानंतर आहे बघा क. वाद्य वादन करून घ्यावे. बरोबर आहे. त्यानंतर ड. प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. प्रदर्शनांची मांडणी सुद्धा त्या ठिकाणी करता यावी. अशा प्रकारे 4ला 4 ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे अ, ब, क, ड वरील सर्व हे पर्याय योग्य असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर बघा मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश 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 होय. तर याचं योग्य जे विचार आहे, उत्तर आहे, त्याला म्हणतात विचार करणे. ठीक आहे. याला काय म्हणतात? विचार करणे. ठीक आहे. मन यांच्या मते पूर्वानुभव म्हणजे माणसाला जे जुने अनुभव आलेले असतात त्या अनुभवांची विविध अंगांची मनातले मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय असते? विचार करणे असते. ठीक आहे. विचार होय, त्यालाच विचार असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न 63वा. ठीक आहे. कारण की 61 पासून सुरुवात झालेली आहे या प्रश्नांची, म्हणून प्रश्न क्रमांक तो आलेला आहे. ठीक आहे. 2 घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते? 1 नंबर आहे प्रतिकूल ग्रह, 2 नंबर आहे काकतालीय न्याय, 3 आहे इच्छानुगामी विचार आणि 4 नंबर आहे निरीक्षणातील दोष. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. याला काकतालीय न्याय असं म्हटलं जातं. ठीक आहे. ध्यानामध्ये ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न 64वा. प्रश्न 64. धारणेबाबत खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये योग्य आहे? पर्याय क्रमांक 1. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. पर्याय क्रमांक 2. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. त्यानंतर पर्याय क्रमांक 3. धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. त्यानंतर 4. अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. ठीक आहे. धारणा कशी पाहिजे? आपली बोधावस्थेत असली पाहिजे. ठीक आहे. हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न विस्मरणाबद्दल
विस्मरणाबद्दल खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये अयोग्य आहे? विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. आता आपल्याला इथं काय अयोग्य पर्याय सांगायचा आहे. अयोग्य पर्याय. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे, हे योग्य आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, हे चुकीचं आहे. कारण की धारणा जितकी कमी असेल तितकं विस्मरण जास्त असते. ठीक आहे. म्हणून हा पर्याय अयोग्य आहे. हा पर्याय अयोग्य म्हणजेच काय, हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी, ही बरोबर आहे बघा. ठीक आहे. धारणा जितकी जास्त तितके विस्मरण काय होते, कमी होते. पुढचा प्रश्न बघा 66. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पुन्हा अयोग्य विधानच आपल्याला शोधायचं आहे. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे, हे योग्य आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे, हे सुद्धा योग्य आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. प्रोत्साहके हे आंतरिक प्रेरणा नाहीत, हे बाह्य प्रेरणा आहेत. ठीक आहे. प्रोत्साहके आपण मुलांना जर कोणतं प्रोत्साहन देतो, ही आंतरिक प्रेरणा नाही, ही बाह्य प्रेरणा आहे. काय आहे? बाह्य प्रेरणा आहे. म्हणजे हे अयोग्य आहे आणि हेच आपलं उत्तर असणार आहे मग. ठीक आहे. ही पर्याय क्रमांक 3. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे, हे योग्य आहे. अभिरुची मनातल्या मनात आवड असेल त्याला आंतरिक प्रेरणा म्हणतात. माणसाच्या मनाच्या आंतरिक असलेली ही प्रेरणा आहे. त्यानंतर बघा 67वा प्रश्न. 67वा प्रश्न स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य. आता इथे आपल्याला काय शोधायचं आहे? योग्य शोधायचं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. सामान्य घटक मोठा असतो, हे विधान योग्य आहे. पुढचं पाहू. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो. आता सामान्य घटक मोठा असल्यावर विशेष घटक कसा मोठा असेल, तो तर लहान असायला पाहिजे, म्हणजे पर्याय चुकीचा आहे. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो, हे सुद्धा चुकीचं आहे. विशेष घटके सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतात, नाही, चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपल्याला योग्य पर्याय शोधायचा होता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न स्वतःच्या व इतरांच्या भावना, स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे? प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे? ठीक आहे. आपल्याला भावनिक बुद्धिमत्तेची जी व्याख्या आहे ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि ही व्याख्या कोणाची आहे तर आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 3 पीटर सॅलोव्ही. पीटर सॅलोव्ही यांची ही व्याख्या आहे. ठीक आहे. पीटर सॅलोव्ही यांची ही व्याख्या आहे. त्यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता, यालाच काय त्यांनी म्हटलेलं आहे? भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. लेनिनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर अर्थ कोणता? ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी लेनिन प्रसिद्ध तत्ववेत्ता होऊन गेलेला आहे. या लेनिननं आपल्याला मानसिक संघर्षाचे जे प्रकार व त्यांची उदाहरणं खाली दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. उदाहरण दिलेलं आहे बघा इथे. या ठिकाणी
बघा त्यांनी उदाहरणं दिली आहेत. खिशात सिनेमापुरते पैसे आहेत, पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. हवे हवे संघर्ष, याला काय लागणार आहे? हवे हवे संघर्ष. त्यानंतर परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणेही नको असते, याला काय म्हणतात? नको नको संघर्ष असं म्हणतात. याला काय म्हणतात? नको नको संघर्ष. बघा याच्यामध्ये नको नको आलेला आहे, इथं इच्छा इच्छा आलेली आहे. इच्छा म्हणलं की काय? हवे हवे, इथेही हवे आहे, इथेही हवे आहे. मग इथे बघा सिनेमापुरते पैसे आहेत आहेत आणि त्यानंतर काय, त्याला मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, पार्टी पण द्यावीशी वाटत आहे, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा त्याला सोडवत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी कराव्या वाटतात. मग काय? हवे हवे संघर्ष. ठीक आहे. त्यानंतर काय, तिसरं आवडता पदार्थ खावा वाटतो, पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. म्हणजे इथं काय? हवे आणि इथं नको. म्हणजे याला काय म्हणता येईल आपल्याला? हवे नको संघर्ष असं म्हणता येईल. म्हणजे याला अ लागणार, इथं अ लागेल, या ठिकाणी काय लागणार? परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको, नको नको संघर्ष लागणार इथं, म्हणजे इथं क लागणार. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय? खिशात सिनेमा पुरते आहेत, म्हणजे हवे हवे लागणार, इथं ब लागणार. म्हणजे आपले काय? ब क अ, ब क अ इथं आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 17वा. बघा, परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. याला कृतक समर्थन असं म्हणतात. कृतक समर्थन असं म्हणतात. ठीक आहे. कृतक समर्थन असं म्हणतात. स्वतःची यामध्ये जरा जास्त वाहवा करून घेण्याची माणसाला इच्छा असते. ठीक आहे. बघा, परीक्षेत साधे यश मिळाल्यास काय म्हणते माणूस? स्वतःवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या गुणदोषांवर. त्यानंतर 71वा प्रश्न. 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे? तर ही कोण मांडलेली आहे? जड्ड यांनी मांडलेली आहे. जड्ड. ठीक आहे. जड्ड यांची सामान्यीकरणाची जी उपपत्ती आहे, ठीक आहे, ही कोणाची आहे? जड्ड यांची आहे. आणि हा प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला सांगतो VIP आहे. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा हा रिपीट झालेला आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे तेव्हा हा प्रश्न मला नेहमी आपलं त्या ठिकाणी आढळतो. ठीक आहे. जड्ड यांची उपपत्ती कोणती आहे मग? सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती ही जड्ड यांची उपपत्ती आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा बघा. शैशवावस्थेमध्ये ज्या योग्य बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यामुळे वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते. तर ही आत्मसातीकरण क्रिया असते. याला काय म्हणतात? आत्मसातीकरण क्रिया असं म्हणतात. कारण की शैशवावस्थेमध्ये जो बालक असतो तो प्रत्येक गोष्ट आत्मसात करत असतो. ठीक आहे. आणि विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये त्याची विचार करण्याची आणि आकलन करण्याची जी रचना आहे त्याच्यामध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते. ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते त्याला काय म्हणतात? त्या प्रतिक्रियांना काय म्हणतात? आत्मसातीकरण असं म्हणलं जातं. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? योग्य बाब शोधायची म्हणजे 3 काय असणार इथं? अयोग्य बाबी असणार. ठीक आहे.
अयोग्य बाबी किती असणार आहे? 3 असणार आहे. मग याचं एक एक करून आपण पाहू. अर्थ समजूनच पाठांतर करतात. अर्थ समजूनच पाठांतर करतात. या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते. नीती अनितीची जाणीव असते. पाठ केलेले सहसा विसरत नाही. हे चुकीचंच आहे. नीती अनितीची जाणीव असते हे पण चुकीचं आहे, कारण किशोरावस्थेमध्ये नीती अनिती सहसा विद्यार्थ्यांना कळत नाही. या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते. नाही, हे पण चुकीचं आहे. अवधान कक्षा ही विचलित असते. या वयामधील मुलांची कशी असते? अमर्यादित नाही, अविचलित असते. ठीक आहे, त्याच्यावर मर्यादा येतात. विचलित असल्यामुळे काय होतात? मर्यादा येतात, अमर्याद नसते, मर्यादित असते. पण हे सुद्धा चुकीचं आहे. अर्थ समजूनच पाठांतर करतात हे सुद्धा चुकीचं आहे. या वयामधील मुलं काय करतात? अर्थ समजून पाठ करत नाहीत. म्हणजे 4ला 4 अयोग्य आहेत, योग्य एकही नाही यामध्ये. याचा अर्थ काय झाला? हा प्रश्न या ठिकाणी संदिग्ध आहे. कसा आहे? संदिग्ध आहे. संदिग्ध प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न पाहू आपण, कारण की यामध्ये एक तरी उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 74वा. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. अयोग्य बाब शोधायची आपल्याला. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत, मंद गतीने अध्ययन करणारे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. हे योग्य विधान आहे. त्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. नाही, हे मंदबुद्धी विद्यार्थी नसतात. सर्वसामान्यांच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात. हे पण बरोबर आहे, कारण मंदगतीने अध्ययन करणारे सर्वसामान्यांच्या तुलनेने काय करतात? मागे पडतात. बरोबर आहे. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. हे सुद्धा बरोबर आहे, कारण यांना नैदानिक चाचण्यांशी यांचं त्या ठिकाणी मूल्यमापन योग्य पद्धतीने केलं जाऊ शकतं. इथं अयोग्य विधान फक्त एक आहे, त्याचा पर्याय आहे 2, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, 2 पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तमानाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे? तर ती केलेली आहे बघा, G.W. ऑलपॉर्ट यांनी केलेली आहे. G.W. ऑलपॉर्ट यांची ही व्याख्या आहे, व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे. काय आहे ती? व्यक्तिमत्वाची व्याख्या. पुढचा प्रश्न बघा, वृक्कस्थ ग्रंथीमधून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर व्यक्ती अशक्त दिसते. हे जे वृक्कस्थ ग्रंथी आहे, म्हणजे आपली किडनी आहे, आपल्या किडनीमध्ये जो ॲड्रेनलिन हा जो स्राव आहे, ठीक आहे, याचं जर प्रमाण कमी झालं तर व्यक्ती अशक्त दिसायला लागतो. पर्याय क्रमांक 3 ही योग्य उत्तर आहे. अध्ययनार्थी आदर्श शोधतो. अध्ययनार्थी काय करतो? आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्य असणारी निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? तर ती मांडलेली आहे बांदुरा यांनी. ठीक आहे, या शास्त्रज्ञाचं नाव आहे बांदुरा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, 79. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांची अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत?
आपल्याला त्यात सांगायचे आहेत. तर बघा, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, बरोबर आहे. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, हेही बरोबर आहे. निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा, समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. अ ब क ड 4ला 4 पर्याय योग्य आहेत, म्हणजे अ ब क ड 4 पर्याय क्रमांक आहे या ठिकाणी. ठीक आहे, सर्वच्या सर्व त्या ठिकाणी या आपल्याला कराव्या लागतात ह्या गोष्टी. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे. ठीक आहे, ज्ञान प्रक्रियकरण प्रतिमाने पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने यांची या ठिकाणी गरज पडणार नाही, कारण त्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, प्रतिमानाचे उद्दिष्ट काय आहे, ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे, आणि हे कशामध्ये होते, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामधूनच होऊ शकते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 81, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही. योग्य नाही म्हणजे काय आपल्याला शोधायचं आहे, अयोग्य शोधायचं आहे. ठीक आहे, इथं नाही प्रश्न दिलेला आहे ना शब्द, म्हणून अयोग्य शोधायचं आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर जर आपण पाहिलं, अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, बरोबर आहे, कृतीमधूनच अध्ययन होत असतं. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, हे सुद्धा बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, हे चुकीचं आहे. सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं असतं का, नाही. असं असतं तर माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे असं आपण म्हणू शकलो नसतो, कारण की गाढव सुद्धा मग आपल्यापेक्षा जास्त हुशार असला असता, बरोबर आहे. म्हणून हे पर्याय चुकीचा आहे, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यांनी चुकीचा पर्याय शोधायचा आहे, म्हणून हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, हे सुद्धा योग्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 82, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. तर ती केलेली आहे बघा, गिलफर्ड या मानसशास्त्रज्ञाने. गिलफर्ड या मानसशास्त्रज्ञाने ही व्याख्या केलेली आहे. अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. ठीक आहे, 83 क्रमांकाचा प्रश्न बघा, 83 क्रमांकाचा प्रश्न, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, योग्य आहे, बरोबर आहे, करायलाच पाहिजे. प्रेरकाची तीव्रता कमी करावी, प्रेरकाची तीव्रता कमी कशी करता येईल, हे चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, म्हणजे त्यांना तीच सवय लागेल, म्हणजे हे सुद्धा योग्य विधान आहे. त्यानंतर काय आहे, ड आहे, वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. अरे असं कसं जमेल, वेगाकडेही लक्ष द्यावं लागणार आणि अचूकतेकडेही लक्ष द्यावं लागणार, एकाकडेच कसं देता येईल. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हे सुद्धा चुकीचं आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. अ आणि क हे काय आहेत, बरोबर आहेत. गोष्टी कराव्यात म्हणत आहे, म्हणजे सकारात्मक आपल्याला शोधायचे, मग याचा पर्याय क्रमांक अ आणि ब नाही, म्हणजे अ आणि क असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे, अ आणि क. पुढचा प्रश्न पाहू आपण, खालील अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत, योग्य जोड्यांचा पर्याय कोणता. ठीक आहे, पर्याय शोधायचा आपल्याला या ठिकाणी. बघा, बघा या ठिकाणी मन आहे, मन यांची व्याख्या काय आहे,
अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित वर्तन बदल होय, म्हणजे इथं ब लागणार याला. ठीक आहे. त्यानंतर वुडवर्थ यांची व्याख्या काय आहे अध्ययनाबद्दल? त्यांची व्याख्या जी आहे ती आहे बघा, अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. अध्ययन ही काय आहे? बदल घडवून आणणारी क्रिया आहे. म्हणजे वुडवर्थ यांचं इथं काय लागणार? इथं ड लागणार. ठीक आहे. त्यानंतर गेट्स यांची जी व्याख्या आहे ती काय आहे? अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय, म्हणजे इथे अ लागणार याला. ठीक आहे. 3 नंबर पर्यायाला अ. आणि मग राहिलेलं काय आहे? ब ड अ आणि क राहिलं. मग सिगोल यांचं काय असणार आहे? क असणार आहे. ठीक आहे. तर ब ड अ क, ब ड अ क, ब ड अ क आहे का? ब अ क ड नाही. म्हणजे मन यांची व्याख्या कोणती आहे बघा? अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यातील सुधारणा होय, म्हणजे म इथं क लागेल. मन यांची व्याख्या ती आहे. ठीक आहे. चला मी थोडस करेक्शन करून घेतलेलं आहे त्यामध्ये. तर योग्य जोड्या बघा आहे. मन यांनी केलेली जी व्याख्या आहे ती क आहे. अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय, तर ठीक आहे क. वुडवर्थ यांची ड आहे या ठिकाणी. अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर गेट्स यांची व्याख्या जी आहे ती आहे अ. अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तन होणारी सुधारणा होय. त्यानंतर सिगोल यांची जी आहे ती आहे ब. अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय. तर अशा प्रकारे पहा आपलं क ड अ ब होते. क ड अ ब, क ड अ ब, क ड अ ब. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न क्रमांक 85. अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? ठीक आहे. इथं आपल्याला अभिसंधानाचं उदाहरण नाही असं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. ठीक आहे. अध्ययनार्थ्याची वृत्ती बदलता येते, याच्यामध्ये बदलता येते, बरोबर आहे. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते, हे सुद्धा बरोबर आहे. अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने शक्य असते, हे पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे. अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात, बरोबर आहे. सवयी लावण्यासाठी ही उपपत्ती अतिशय महत्वाची आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर कोणत्या नियमानुसार दिसून येतात? त्याला म्हणतात विविधतेचा नियम म्हणतात. ठीक आहे. दोन भावंडांमध्ये हे सर्व काही गोष्टी दिसून येतात. भावंडांमध्ये सामाजिक, पहिला नियम काय? एखादा खूप मयाळू असतो आणि दुसरा भाऊ खूप रागीट असतो. मानसिक जर त्यांचा विचार केला तर तो खूप काय असतो? हुशार असतो आणि एखादा काय असतो? मंद असतो. तसंच भावनिक त्यांचा विचार केला तर एखादा खूपच हळवा असतो तर एखादा निगरगट्टा असतो, त्याला काहीच होत नाही. आणि शारीरिक भेद पाहिलं तर एखादा ठेंगणा असतो, एखादा उंच असतो, एखादा काळा असतो, एखादा थोडा सावळा असतो, एखादा गोरा असतो. हे भेद सुद्धा ते त्या ठिकाणी येतात. आणि हे सर्व गुण कसे असतात? हे अनुवंशिक असतात. कोणी आजोबावर जाते तर कोणी वडिलांवर जाते, तर कोणी आपल्या आईच्या गणगोतामध्ये तिकडे जात असते. ठीक आहे. तर मग त्यामुळं काय, विविधतेचा नियम असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. मानवी प्राण्यांची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर
फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. स्वभाव व वृत्ती, स्वभाव आणि वृत्ती हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 88 नंबरचा प्रश्न, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे? बघा, संवेदना ही आपल्याला इथं योग्य विधान शोधायचे. संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे. संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे का? नाही. आंतरिक आणि बाह्य या दोन्ही बाबतीमध्ये आहे ती. आपली इच्छा असेल तरच संवेदना होते, हे पण चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर काय आहे बघा, संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते. संवेदनेच्या बाबतीमध्ये व्यक्ती नेहमीच सक्रिय असेल असं नाही. आपल्याला अचानक काटा बोलतो, ठीक आहे. त्यानंतर संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे. हे पर्याय योग्य आहे, म्हणून हेच आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. आपल्याला योग्य पर्याय शोधायचा होता, ठीक आहे. पुढचा 89चा नंबरचा प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी पाहू. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते? तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, विशिष्ट मनस्थिती. तेव्हा काय झालेली असते? विशिष्ट मनस्थिती निर्माण झालेली असते. बरोबर आहे. आपल्याला पैसे हरवले तर आपल्याला गोल कागदाचा तुकडा सुद्धा दिसला तर तो पैसेच वाटू लागतो. किंवा एखाद्या ठिकाणी चांदण्यांचं त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आकाशामध्ये निघालेले वेडेवाकडे जे ढग असतात, या ढगामध्ये आपल्याला कधी कधी काय होतं, माणसाचा चेहरा दिसायला लागतो असा, ठीक आहे. तर हे काय विशिष्ट मनस्थितीचं उदाहरण आहे. ऑटोमॅटिकली तिथं मनस्थिती निर्माण होत असते माणसाची. शेवटचा प्रश्न 90, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. हे प्रतिमेचं वैशिष्ट्य असणारं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. बरोबर आहे. या ठिकाणी पूर्वानुभव असल्याशिवाय प्रतिमा तयार होत नाही. आपण जर मी म्हणलो मी पुण्याला गेलो, की पुणे आपल्या डोळ्याच्या समोर जशाला तसं तेव्हाच उभं राहतंय. जर आपण पुण्यात याआधी कधी गेलेलो असलो तरच. आणि पर्टिक्युलर पुण्यामध्ये तुम्ही कोणत्या भागामध्ये जास्त रहिवास केलेला आहे त्याच ठिकाणची गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी आठवते, ठीक आहे. म्हणून पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. हे काय, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. अशी प्रतिमा त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर तयार होती. तर मग काय, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, यासह आपला व्हिडिओ या ठिकाणी संपतो. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, कमेंट करा, ठीक आहे. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मला भरपूर मेहनत करावी लागते. तर त्यासाठी एक तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. फक्त व्हिडिओला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑन करून ठेवा, ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.